महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सत्ता कोणाच्या हाती, विजयाची पताका कोण फडकवणार, जनता कोणाच्या गळ्यात टाकणार विजयाची माळ, जनतेचं मत कोणाला, संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठीवर। सोलापूर महापालिका निवडणूक पार्श्वभूमीवर अवैध मद्य विरोधात उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई। या कारवाईत एकूण रुपये 1,11,83,915 रुपयांचा मुद्देमाल जप्त। सोलापूर महानगरपालिका निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांनी जिल्हा परिसरात अवैध देशी विदेशी मद्य व हातभट्टी दारू निर्मिती, विक्री व वाहतुकीवर संयुक्त धडक कारवाई केली। या कारवाईत एकूण रुपये 1,11,83,915 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी दिली। राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त पुणे विभाग यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली। दिनांक 15 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025 दरम्यान सोलापूर शहर व जिल्ह्यात अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रे, अवैध मद्य विक्री व वाहतुकीवर कारवाई करून 200 गुन्हे नोंद करण्यात आले असून 225 आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईत 24 वाहनांसह मुद्देमाल जप्त करण्यात आला। वार्षिक आकडेवारी 1 एप्रिल 2025 ते 30 डिसेंबर 2025 या कालावधीत विभागाने 2309 गुन्हे दाखल करून 2234 आरोपींवर कारवाई केली। यात 248 वाहनांसह रुपये 8,74,90,281चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। गत वर्षीच्या तुलनेत 1,901 गुन्हे, 1,581 आरोपी, 237 वाहनांसह रुपये 6,73,21,266 मुद्देमाल। यावर्षी गुन्हे अन्वेषणात 29.95% वाढ झाली आहे। तसेच विभागाने अवैध मद्य विक्रीस परवानगी देणाऱ्या 417 ढाब्यांवर गुन्हे नोंदवून 669 आरोपींवर कारवाई केली आहे। विशेष कारवाई 31 डिसेंबर 2025 निरीक्षक भरारी पथक क्रमांक 1 यांनी मौजे हिवरे तालुका मोहोळ येथे नववर्षाच्या पार्श्वभूमीवर विक्रीसाठी ठेवलेला 153 बली विदेशी मद्यसाठा, 27 बली देशी मद्यसाठा व बनावट बुचांसह 2,03,250 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। निरीक्षक ब विभागाने होडगी रोड सोलापूर येथे बनावट विदेशी मद्य वाहतूक करणारे एक मोटरसायकलसह रुपये 1,40,385चा मुद्देमाल जप्त केला। जप्त मद्य दुय्यम दर्जाचे असून त्याची तीव्रता नियमित मद्याहून 8% कमी असल्याचे निष्पन्न झाले आहे। संयुक्त कारवाई व विशेष पथके या कारवाईत पोलीस प्रशासन, महावितरण, महसूल विभाग इत्यादींसोबत संयुक्त कारवाईवर भर देण्यात आला असून आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर विशेष पथके नेमण्यात आली आहेत। सहभागी अधिकारी व कर्मचारी: उपअधीक्षक जयंत पाटील, निरीक्षक RM चौरे, AV घाडगे, राकेश पवार, पंकज कुंभार, श्री सचिन भवड, दुय्यम निरीक्षक SD कांबळे, राम निंबाळकर, धनाजी पवार, सुखदेव सिंध, सचिन शिंदे, समाधान शेळके, सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण, संजय चव्हाण तसेच जवान व महिला जवान शिवानी मुढे, वाहन चालक दीपाली सलगर, संजय नवले, रशीद शेख, दीपक वाघमारे आदींनी ही कारवाई पार पाडली। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट हनुमंत मस्तूत, सोलापूर।